नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार या प्रकरणामधील पुढील भाग म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहार यातील जे वेगवेगळे घटक आहेत त्या घटकांपैकी पहिला घटक म्हणजे सार्वजनिक खर्च हा घटक अभ्यासणार आहोत. त्यालाच पब्लिक एक्सपेंडिचर असे सुद्धा म्हटले जाते. आणि सार्वजनिक खर्च म्हणजे काय, तर त्या घटकाचा अभ्यास आज आपण करूया. तर बघा, खर्च हा शब्द आपण सर्वसामान्य व्यवहारामध्ये वापरतो. म्हणजे आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या वस्तू विकत घ्याव्या लागतात आणि त्यासाठी आपल्याला पैसे खर्च करावे लागतात. त्याचप्रमाणे सरकारला सुद्धा आपल्या ज्या योजना असतात, कल्याणकारी योजना असेल, संरक्षण असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या बाबी असतात जसे शिक्षण, आरोग्य, परिवहन, दळणवळण या विविध बाबींवर सरकारला खर्च करावा लागतो. म्हणजेच हा झाला सार्वजनिक खर्च. तर अर्थशास्त्रीयदृष्ट्या नेमका सार्वजनिक खर्च म्हणजे काय ते आता आपण बघूया. तर बघा, सार्वजनिक खर्च म्हणजे केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी नागरिकांचे संरक्षण, त्यांच्या सामूहिक गरजांची पूर्ती आणि लोकांचे आर्थिक व सामाजिक कल्याणासाठी केलेला खर्च म्हणजे सार्वजनिक खर्च होय. 20व्या शतकापर्यंत बहुसंख्य देशांनी निर्हस्तक्षेपाचे धोरण स्वीकारले होते. या धोरणाअंतर्गत शासनाच्या कार्यशक्तीच्या कार्यापर्यंत मर्यादित होती. परंतु आधुनिक काळात केवळ संरक्षण आणि नागरी प्रशासन अशी सक्तीची कार्य करतात असे नाही, तर आपल्या देशात आर्थिक व सामाजिक विकासाचा प्रसार करण्यासाठी ऐच्छिक कार्य करत असतात. त्यामुळे अलीकडील काळात सर्व खर्चात सातत्याने वाढ होत आहे. म्हणून सार्वजनिक वित्त व्यवहारात खर्चाचा अभ्यास हा महत्त्वपूर्ण भाग आहे. बघा, जे शासन संस्था असतात जसे केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असेल, यांचे महत्त्वाचे कार्य काय आहे की देशाचे परकीय आक्रमणापासून संरक्षण करणे, त्याचबरोबर अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्था राखणे, त्याचबरोबर त्या देशामधील जे नागरिक असतात त्यांचे आरोग्य असेल, सोबतच दळणवळणाची व्यवस्था असेल, परिवहन असेल, अशा वेगवेगळ्या गरजांची पूर्तता करण्यासाठी त्यांना वेगळ्या प्रकारचा खर्च करावा लागतो. म्हणजेच लोकांच्या आर्थिक व सामाजिक कल्याणासाठी जो खर्च करावा लागतो, शासन संस्थेकडून जो आर्थिक व सामाजिक कल्याणासाठी जो खर्च होतो त्यालाच सार्वजनिक खर्च असे म्हटल्या जाते. म्हणजे जे काही शासन संस्था असेल त्या शासन संस्थेमार्फत त्या देशामधील लोकांच्या राहणीमानात किंवा त्यांच्या आर्थिक व सामाजिक कल्याणामध्ये भर पडण्यासाठी जो खर्च करावा लागतो त्यालाच सार्वजनिक खर्च असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे जर आपण आधीच्या कालखंडाचा विचार केला तर त्यामध्ये 20व्या शतकापर्यंत बहुतांश देशांचे निरहस्तक्षेपाचे धोरण होते. म्हणजेच त्यांचे धोरण फक्त विशिष्ट कार्यापर्यंत मर्यादित होते. म्हणजे संरक्षण आणि नागरी प्रशासन हे जे सुरुवातीची दोन महत्त्वाची शासनाची कार्य होती, या कार्यापर्यंतच त्यांची जे काय होते कार्य होते ते मर्यादित होते, संरक्षण आणि नागरी प्रशासन. आणि या कालखंडामध्ये हस्तक्षेपाची धोरण होते. म्हणजेच कुठलाही हस्तक्षेप हा नव्हता. आणि जसे जसे आधुनिक कालखंडामध्ये प्रगती होत गेली तसे शासनाची जी कार्य आहे ती सुद्धा व्यापक प्रमाणात वाढत गेलेली आहे. त्यामुळेच
देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचा प्रसार हे याची कार्य तर करावी लागतात, परंतु त्यासोबतच वेगवेगळ्या कल्याणकारी योजनासुद्धा आखाव्या लागतात आणि त्या कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून जनतेचे अधिकाधिक कल्याण करणे हे ह्या शासन संस्थेचे कार्य झालेले आहेत. आणि म्हणूनच जो सार्वजनिक खर्च आहे तो सार्वजनिक खर्च सातत्याने काय झालेला आहे, वाढलेला आहे. म्हणजे या सार्वजनिक खर्चामध्ये वाढ झालेली आहे. म्हणून अशा या सार्वजनिक खर्चाचा जो वाढ झालेली आहे त्या सर्व घटकाचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच या घटकामध्ये आपल्याला सार्वजनिक खर्च म्हणजे काय त्या घटकाचा अभ्यास आपल्याला करावायचा आहे. तर यानंतर आपण शासनाच्या सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची जी कारणे आहेत त्या कारणांचा अभ्यास करूया. आपण बघितलं की सार्वजनिक खर्च म्हणजे काय, की सार्वजनिक जी संस्था असतात, शासन संस्था, त्यांच्यामार्फत जनतेच्या कल्याणासाठी जे काही आर्थिक बाबी असेल किंवा संरक्षणावर जो काही खर्च झालेला असतो तो म्हणजेच सार्वजनिक खर्च. आणि या सार्वजनिक खर्चामध्ये जी वाढ होण्याची कारणे आहेत ती कारणे कुठली कुठली आहे त्या कारणाचा अभ्यास आता आपण करूया. त्यामध्ये पहिलं कारण म्हणजेच शासनाच्या कार्यात वाढ. या अगोदर वर उल्लेख केल्याप्रमाणे देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाकरता आधुनिक शासन अनेक कार्य पार पाडत असते. शिक्षण प्रसार, सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, मनोरंजन, समाज कल्याणकारी योजना इत्यादी बाबींचा या कार्यात समावेश होतो. यावरून असे आढळून येते की शासन सातत्याने नवनवीन कार्य स्वीकारत आहे आणि जुनी कार्य अधिक कार्यक्षमतेने मोठ्या प्रमाणावर पार पाडत आहेत. त्यामुळे सार्वजनिक खर्चात वाढ होते. बघा, सार्वजनिक खर्चामध्ये वाढ होण्याचे हे अत्यंत महत्त्वाचे एक कारण आहे, ते म्हणजेच शासनाच्या कार्यामध्ये झालेली वाढ. बघा, जे शासन संस्था असतात त्या शासन संस्थेला देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाकरता अनेक कार्य पार पाडावी लागतात. जे सामाजिक कार्य असतील किंवा आर्थिक कार्य असतील या बाबींसाठी वेगवेगळ्या प्रकारची कार्य शासन संस्थेमार्फत राबविली जातात. जसे शिक्षणाचा प्रसार असेल, सार्वजनिक आरोग्य असेल, सार्वजनिक बांधकाम असेल, मनोरंजन असेल, समाज कल्याणकारी योजना असेल, या वेगवेगळ्या बाबींचा समावेश या घटकामध्ये होतो. जसं आता बांधकामामध्ये जर आपण पाहिलं तर पुलांची निर्मिती करणे असेल किंवा नवीन रेल्वे रूटांची निर्मिती असेल, विमानतळांची निर्मिती असेल, त्यासोबतच शिक्षणासाठी वेगवेगळ्या योजना आखल्या जातात. स्कॉलरशिप असेल, उच्च शिक्षणासाठी निधींची उपलब्धता असेल, परदेशी शिक्षण असेल, मोफत शिक्षण असेल, अशा प्रकारे शासनातर्फे वेगवेगळ्या योजना या राबविल्या जातात. त्याचप्रमाणे आरोग्यासाठी सुद्धा मोठा निधी शासनाला खर्च करावा लागतो. अशा प्रकारे शासन संस्थेमध्ये जे कार्य केले जातात त्या कार्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे आणि या कार्यामध्ये वाढ झाल्यामुळे खर्चात सुद्धा वाढ होत आहे. आणि यावरून असे दिसून येते की या कार्यामध्ये वाढ झाली आणि त्यासोबतच जो खर्च आहे तो खर्चामध्ये सुद्धा सातत्याने वाढ झालेली आहे. त्यासोबतच शासन काय करते की नवीन कार्य आपले हाती घेते आणि जे जुनी कार्य असतील ते जुनी कार्य अधिक कार्यक्षमतेने पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. जसे नवीन महामार्ग असेल त्याची रुंदी वाढवणे किंवा चौपदरीकरण असेल, त्यासोबतच आणखी त्या महामार्गाचे विस्तृतीकरण करणे, वेगवेगळ्या प्रकारच्या खेड्यापर्यंत महामार्गाची किंवा रस्त्यांची निर्मिती करणे, जहाज निर्मिती असेल, रेल्वे निर्मिती असेल, या वेगवेगळ्या घटकांसाठी शासनाला मोठ्या प्रमाणात सार्वजनिक खर्चासाठी निधीची आवश्यकता असते आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो.
त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण आहे लोकसंख्येची वेगाने होणारी वाढ. बघा, सार्वजनिक खर्चामध्ये वाढ होण्याचं हे दुसरं महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजेच लोकसंख्येची वाढ. यामध्ये बघा, भारतासारख्या विकसनशील देशात लोकसंख्या वेगाने वाढत आहे. इसवी सन 2011च्या जनगणनेनुसार ती लोकसंख्या 121.02 कोटी इतकी होती. परिणामी वाढत्या लोकसंख्येच्या गरजांची पूर्ती करण्यासाठी शासनाला अधिक खर्च करावा लागतो. बघा, लोकसंख्या वाढली तर साहजिकच खर्च वाढतो. आणि आपल्या देशाचा जर विचार केला तर 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या किती आहे तर 121.02 इतकी प्रचंड लोकसंख्या आहे. आणि या प्रचंड लोकसंख्येसाठी ज्या वेगवेगळ्या गरजा शासनामार्फत पुरवल्या जातात त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करावा लागतो. म्हणून ज्याप्रमाणे लोकसंख्या वाढत आहे त्या प्रमाणात सरकारी जो खर्च आहे तो सुद्धा वाढत आहे. म्हणून लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये सरकारी खर्च सातत्याने वाढ होत आहे, हे दुसरं महत्त्वाचं कारण आहे. त्यानंतर तिसरं जे कारण आहे ते आहे वाढते शहरीकरण. बघा, वाढते शहरीकरण ही सध्याची जागतिक स्थिती आहे. यामुळे पाणी पुरवठा, रस्ते, ऊर्जा, शाळा व महाविद्यालये, सार्वजनिक वाहतूक, स्वच्छता इत्यादीवरील शासनाच्या खर्चात वाढ होते. बघा, जसं जसं शहरीकरण वाढत आहे त्या प्रमाणामध्ये त्या विभागासाठी पाणी पुरवठा असेल, रस्ते असेल, वीज असेल, ऊर्जा असेल, शाळा असेल, महाविद्यालय असेल, या वेगवेगळ्या बाबींवर शासनामार्फत जो खर्च केला जातो तो सुद्धा वाढत आहे. म्हणजेच वाढत्या शहरीकरणासोबतच शासनाचा जो खर्च आहे तो सुद्धा वाढत आहे. आणि त्यामुळे सार्वजनिक वाहतूक, स्वच्छता इत्यादीवरील शासनाचा जो काही खर्च आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यानंतर चौथं जे महत्त्वाचं कारण आहे ते आहे संरक्षण खर्चात वाढ. यामध्ये बघा, आधुनिक काळात अस्थिर व असमंजस आंतरराष्ट्रीय संबंधामुळे युद्ध नसतानाही संरक्षण खर्च वाढत असतो. बघा, कुठल्याही देशाला आपल्या देशाचं परकीय राष्ट्रापासून संरक्षण करण्यासाठी आपली जी संरक्षण सामग्री असेल किंवा संरक्षण साहित्य असेल, या सर्व घटकांवर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. जसे नवनवीन किंवा आधुनिक विमाने खरेदी करणे असेल, आधुनिक जे जहाजे असतील त्यांची खरेदी असेल, शस्त्र असतील त्यांची खरेदी करावी लागते. त्यासोबतच त्या देशाची जी संरक्षण जी साहित्य असते किंवा जलसेवन, मिलिटरी असेल, नौसेना असेल, वायुसेना असेल, ह्या सर्व घटकांवर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. आणि त्यामुळेच देशाच्या संरक्षणामध्ये जसं वाढ करण्यासाठी संरक्षण खर्चसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढतो. आणि यामुळे युद्ध नसतानाही देशाला मोठ्या प्रमाणात संरक्षण खर्चामध्ये वाढ करावी लागते. त्यानंतर पाचवं जे कारण आहे ते आहे लोकशाही शासन पद्धतीचा प्रसार. बघा, जगातील बहुसंख्य देशामध्ये लोकशाही शासन पद्धती आहे. नियमित निवडणुका व इतर बाबींमुळे लोकशाही शासन पद्धती खर्चिक ठरते. त्यामुळे शासनाच्या एकूण खर्चात सतत वाढ होत जाते. बघा, जे काही लोकशाही देश असेल, लोकशाही शासन पद्धती घेतलेले किंवा ज्या देशामध्ये लोकशाही शासन पद्धती आहे त्या देशांमध्ये सातत्याने निवडणुका होत असतात. जसं आपल्या देशामध्ये पंचवार्षिक निवडणुका होतात, 5 वर्षानंतर निवडणुका होत असतात. जसे संसद असेल, विधानसभा असेल, विधान परिषद असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, या सर्व निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणात निधींची आवश्यकता असते. आणि या निवडणुकींमुळे
त्या निवडणुकीसाठी होणारा खर्चसुद्धा वाढत जातो. म्हणून लोकशाही शासन पद्धतीमुळे ज्या निवडणुका होतात त्या निवडणुकीमध्ये सातत्याने वाढ होत असल्यामुळे त्यावर खर्चसुद्धा शासनाचा वाढत आहे. म्हणून शासनाच्या सार्वजनिक खर्चामध्ये वाढ होण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. त्यानंतर 6वं जे कारण आहे ते आहे भाववाढ. एखाद्या खाजगी व्यक्तीप्रमाणेच आर्थिक व सामाजिक विकासासाठी शासनाला बाजारातून वस्तू व सेवांची खरेदी करावी लागते. सर्वसाधारणपणे किंमत वाढीची प्रवृत्ती दिसून येते, त्यामुळे शासनाला वाढीव खर्च करावा लागतो. बघा, जसं एखाद्या कुटुंबाला आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू विकत घ्याव्या लागतात आणि भाववाढ झाली तरी त्या वस्तू विकत घेणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे शासनाला सुद्धा आपल्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी विविध वस्तू व सेवांची काय करावी लागते, खरेदी करावी लागते. आणि जर भाववाढ झाली तर साहजिकच शासनाला जो खर्च आहे तो खर्च वाढवावा लागेल. म्हणजेच सुरुवातीला जर ती वस्तू 100 रुपयामध्ये मिळत असेल आणि भाववाढीमुळे त्या वस्तूची किंमत जर 110 रुपये झाली तर काय होईल, त्या वस्तूवरील खर्च वाढेल. त्याचप्रमाणे शासनाचा सुद्धा भाववाढीमुळे त्या वस्तूवर होणारा खर्च वाढत जातो आणि शासनाला मोठ्या प्रमाणावर ज्या वस्तू आणि सेवा खरेदी करावी लागतात त्यामुळे शासनाचा जो खर्च आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढतो. म्हणून शासनाच्या खर्चामध्ये वाढ होण्याचं हे एक महत्त्वाचं कारण आहे. त्यानंतर 7वं जे कारण आहे ते आहे औद्योगिक विकास. बघा, औद्योगिक विकासामुळे अर्थव्यवस्थेत उत्पादन वाढ, रोजगार वाढ व एकूण वृद्धी घडून येते. म्हणून औद्योगिक विकासासाठी शासन मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करते. त्यात विविध योजना आणि कार्यक्रमावर खर्च करते. परिणामी एकूण खर्चात वाढ होत आहे. बघा, कुठल्याही देशाचा विकास करण्यासाठी त्या देशाच्या औद्योगिक प्रगतीसाठी शासन मोठ्या प्रमाणावर खर्च करत असते आणि या औद्योगिक वाढीमुळे काय होईल की देशातील जी उत्पादन वाढ आहे, रोजगार वाढ असेल किंवा एकूण वृद्धी असेल यामध्ये वाढ घडून येते आणि त्यामुळे शासन काय करते की औद्योगिक विकासासाठी मोठ्या प्रमाणावर आपली जी निधी असेल किंवा खर्च असेल तो औद्योगिक वाढ विकासासाठी खर्च करत असते. आणि त्यामुळेच वेगवेगळ्या योजना असतील किंवा कार्यक्रम असतील यावर खर्च केल्यामुळे शासनाचा जो खर्च आहे तो मोठ्या प्रमाणावर वाढतो. परिणामी एकूण खर्चामध्ये काय होत आहे, वाढ होत आहे. त्यानंतर पुढचं जे कारण आहे ते आहे आपत्ती व्यवस्थापन. यामध्ये बघा, अलीकडील काळात भूकंप, पूर, वादळे, सामाजिक अशांतता अशा नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती वारंवार घडून येताना दिसत आहे. त्यामुळे शासनाला आपत्ती व्यवस्थापनावर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. परिणामी एकूण खर्चात वाढ होते. बघा, शासनाचे जे काही वेगवेगळे कार्य असतात त्यापैकी एक महत्त्वाचं कार्य म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती ही सांगून येत नाही, परंतु त्यासाठी शासनाला आधीच तरतूद करून ठेवावी लागते. जसे भूकंप असेल, पूर असेल, वादळे असतील. त्याचबरोबर मानवनिर्मित ज्या आपत्ती असतात त्या वारंवार घडून येत असतात आणि त्यासाठी शासनाला मोठ्या प्रमाणावर निधी काय करावं लागतं, खर्च करावा लागतो. परिणामी शासनाच्या एकूण खर्चामध्ये वाढ होत आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक खर्च म्हणजे काय, तर त्यामध्ये आपण पाहिलं की ज्या काही शासन संस्था आहे त्या शासन संस्थामार्फत जे वेगवेगळे कार्य करावे लागतात त्यावर केलेला खर्च म्हणजे सार्वजनिक खर्च. आणि सार्वजनिक खर्चामध्ये वाढ होण्याची जी कारणे आहेत ती कारणे आज आपण अभ्यासलेली आहेत. त्यामध्ये पहिलं जे कारण होतं ते म्हणजे शासनाच्या कार्यात वाढ. दुसरं कारण आहे लोकसंख्येची वेगाने होणारी वाढ. तिसरं कारण आहे वाढते शहरीकरण.
चौथं कारण आहे संरक्षण खर्चामध्ये वाढ. 5वं आहे लोकशाही शासन पद्धतीचा प्रसार. 6वं आहे भाववाढ. 7वं आहे औद्योगिक विकास. आणि 8वं आहे आपत्ती व्यवस्थापन. त्यामुळे आधुनिक काळात शासन कल्याणकारी राज्यासाठी कार्य करते, त्यामुळे सार्वजनिक खर्चात वाढ होणे अपरिहार्य आहे. म्हणजे शासनाला जनतेच्या कल्याणासाठी कार्य करणे आवश्यक असते आणि त्यामुळे शासनाच्या खर्चामध्ये सुद्धा वाढ होणे अपेक्षित आहे. म्हणूनच आधुनिक काळामध्ये शासनाच्या खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सार्वजनिक खर्च म्हणजे काय आणि सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची जी कारणे आहेत त्या कारणांचा अभ्यास आपण केलेला आहे. त्यानंतर उर्वरित घटक आपण पुढील तासिकेमध्ये अभ्यासू. धन्यवाद.